बातमी अमरावतीमधून आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीत उमेदवार गायब प्रकरणी काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर चर्चा होणार आहे। अमरावतीत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची एक महत्त्वाची बैठक आहे। वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावर ही चर्चा होणार आहे। खासदार बळवंत वानखेडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार सुनील देशमुख यांच्यासह आणखी स्थानिक नेत्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना अहवाल पाठवला जाणार आहे। वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडलेत। सूरज, महत्त्वाच्या घडामोडी अमरावतीत घडतायत। काँग्रेस स्थानिक नेत्यांची बैठक आहे आणि वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, मंथन होणार आहे। काय सविस्तर माहिती आहे? कारण निश्चितच अमरावतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला माहितच आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख जे नागपूरचे प्रॉपर आहे, मात्र जर पाहिलं तर काल ते अचानक जर बघितलं गेलं तर ते अचानक त्यांची अँजिओप्लास्टी झाल्याच्या कारणावरून ते रुग्णालयात ऍडमिट झाल्यानंतर जर पाहिलं तर यावर अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी रंगलेले आहे। काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तर थेट 15 ते 20 कोटी रुपयातच आमचा उमेदवार खपला असल्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली होती। त्यामुळे त्यांच्या विधानाने जर पाहिलं तर मोठी खळबळ उडाली होती। त्यामुळे काँग्रेसची या ठिकाणी मोठी नाचक्की झालेली आहे। आपली नाचक्की टाळण्यासाठी जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्याबाबत जर पाहिलं तर काँग्रेस आता विचारधीन आहे। आज जर पाहिलं तर दुपारी 12 वाजता अमरावतीच्या एका खासगी हॉटेलमध्ये काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर असतील, खासदार बळवंत वानखेडे असतील, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख असतील, माजी मंत्री सुनील देशमुख असतील आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर दुपारी 12 वाजता एक काँग्रेस नेत्याची महत्त्वाची बैठक होणार आहे। त्या संदर्भानं जर बघितलं गेलं तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्याबाबत यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत संपूर्ण विचार या ठिकाणी केला जाणार आहे। जवळपास 90% फायनल झालेले की निलेश विश्वकर्मा यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडी पाठिंबा देणार आहे। संपूर्ण जो बैठकीनंतर जो संपूर्ण अहवाल जो आहे वरिष्ठांना पाठवणार, म्हणजेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तो अहवाल पाठवण्यात जाणार आहे। आणि आज सायंकाळ नंतर जर पाहिलं तर आज सायंकाळी कदाचित अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना आम्ही पाठिंबा देतो आहे अशी अधिकृत घोषणा या ठिकाणी केली जाऊ शकते, असं एकूणच सूत्रांची माहिती आहे। मात्र जर पाहिलं तर या संपूर्ण नाट्यमय घडामोडीनंतर जर पाहिलं तर काँग्रेसची मात्र मोठी या ठिकाणी नाचक्की झालेली आहे। कारण का काँग्रेसचा उमेदवार थेट भाजपलाच मॅनेज झाल्याचा जो आरोप आहे तो काँग्रेसच्याच वतीने करण्यात आलेल्यामुळे अनेक राजकीय प्रतिक्रिया या ठिकाणी उमटू लागलेल्या होत्या। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं कशा प्रकारे निर्णय होतो, खरंच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेस आणि महाविकास आघाडी पाठिंबा देतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच सूरज, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।